जय वृंदावन बिहारी लाल की जय द्वारकाधीश भगवान की जय शिव महापुराण की जय नरभाषा श्री सभी समाज ने गाँवकर महाराज की जय समाधान जी महाराज की जय ब्रह्मानंद लहरी बाबा की जय सिया रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान जी महाराज की जय अम्बे मात की जय पंढरीनाथ भगवान की जय स्वामी ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज की जय भारत माता की जय गौ माता की जय गंगा मैया की जय सत्य सनातन धर्म की जय सब साधु संतन की जय नमः पार्वती पते हर हर महादेव। नित्यव्रती आराध्या परमहंस ब्रह्मानंद लहरी बाबा सद्गुरु नामजी महाराज समस्त विश्वाचे क्षेत्राधीश्वर भगवान वृंदावन वाकी बिहारी लाल वंदनीय राष्ट्र संत श्री तुकडोजी महाराज माँ सरस्वतीच्या रूपाने व्यासमंचावर विराजित असलेला वाद्यवृंद सकल भू समाज ब्रह्म समाज साधू संत देवी देवता इष्ट देवता गौमाता गंगा माता मंडपामध्ये उपस्थित सर्व ममतामयी माता सज्जन हो सर्वांच्या चरणी शतशः कोटी कोटी वंदन प्रणिपात श्री शिव महापुराण कथा द्वितीय दिवस द्वितीय पुष्प नियमाप्रमाणे भगवान शिवाचं नामस्मरण करून तदनंतर शिवकथेला प्रारंभ करू। हे बघा काल सांगितलं ना मी ज्यांना ज्यांना हे व्हायचं नसेल त्यांनी हात वर करून टाळी वाजवायची आणि ज्यांना हे व्हायचं असेल त्यांनी हात खाली ठेवा। बरं हात खाली आणले का घरी खाली सोबत आणले का हात कोण आणले हात वर करा बरोबर ज्यांनी ज्यांनी आणले असते सगळे त्या मावशीने आणले होते हात सोबत नाही मला सगळं दिसते। फक्त एक सांगतो राग कोणी येऊ द्यायचा नाही। काही म्हटलं समजा आपलं पोरग बोललं असं समजायचं हात वर म्हटलं मी खाली म्हणलं का लेकरांना शांत 2 मिनिट नमस्कार हात वर मी जोपर्यंत माझे हात खाली होते तुमचे हात खाली करायचे नाही हात वर Shiva
अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद स्वरूप भगवान पिनाकधारी सांब सदाशिवाची असे मुकुलपा हा बोलू नका कोणी शांत राहा. आणि त्या भगवान शिवाच्या असे कृपेने साधू संतांच्या पावन पदस्पर्शाने पवित्र झालेल्या आपल्या या पवनार नगरीमध्ये दरवर्षीप्रमाणे वंदनीय महाराजांच्या पावन स्मृतीनिमित्त फार मोठ्या भव्य दिव्य महोत्सवाचं आयोजन आणि त्या आयोजनामध्ये यावर्षी शिव महापुराण कथेचं नियोजन आणि ती सेवा यावर्षी माझ्या वाट्याला आली. समस्त भागवत सेवा समिती आणि समस्त समितीच्या कार्यकारिणी मंडळींचं व्यासपीठावरून खूप खूप आभार, खूप खूप आशीर्वाद, खूप खूप साधुवाद. अशीच प्रेरणा मिळत राहो, असाच भव्य दिव्य सप्ताह तुमच्या इथे होत राहो आणि तुमच्या सगळ्या जनता जनार्दनांचं सहकार्य या सप्ताहामध्ये लाभत राहो आणि परमेश्वराची कृपा तुमच्यावर अशीच बरसत राहो हीच वंदनीय महाराजांच्या चरणी विनंती प्रार्थना. आपण मघाच्या सत्रामध्ये जे असतील ते बघाचे सुख आणि दुःख यांचा विचार केलेला आहे. सुख म्हणजे काय, दुःख म्हणजे काय हे पहिलेच सांगितलं. शिवपुराण म्हणजे फक्त तात्विक चर्चा आहे आणि त्याआधी पुन्हा एक आज आपल्या गावामध्ये सालोड हिरापूर येथील श्री संत माऊली कृपा हरिपाठ मंडळ आणि भागवत सेवा समितीचे सर्व कार्यकारिणी मंडळ त्यांचं आगमन आपला हा कार्यक्रम बघण्यासाठी झालेला आहे आणि त्यांचं स्वागत करणं हे आपल्या गावाचं आद्य कर्तव्य आहे. आता आपलं गाव मी काय म्हणतो माहितीये का, कारण मी 7 दिवस या गावामध्ये आहे. 7 दिवसासाठी का होईना पण हे पवनार आता तुमचं राहिलं नाही, पवनार तर आपलं झालेलं आहे. म्हणून आपलं एक आद्य कर्तव्य बनतं त्यांचं स्वागत करावं. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरावर त्यांचं स्वागत होऊ द्या. आणि सालोडला दरवर्षी श्रीमद भागवत सप्ताहाचं आयोजन असतं आणि आपल्या समितीसारखी त्यांची फार सुंदर कार्यकारिणी आहे, फार श्रम घेत असतात
आणि असाच भव्य दिव्य सप्ताह त्यांच्या गावामध्ये होत असतो. 2 वर्षापर्यंत भागवत कथा झाली. मागच्या वर्षी शिवपुराण कथा झाली आणि आता येत्या 6 फेब्रुवारी पासून त्या ठिकाणी सकल संत चरित्र कथा त्या सप्ताहाचं नियोजन आहे. आणि सांगायची बाब म्हणजे की ज्याप्रमाणे त्यांनी त्या समितीला नाव दिलेलं होतं माऊली कृपा, माऊली ज्ञानोबारायांचं नाव दिलेलं आहे. आणि त्यांचा एक असा निश्चय होता, संकल्प होता की ज्यांच्या नावाने आपण ही समिती स्थापन केली, ज्यांच्या नावाने आपण ही समिती चालवतोय, ज्यांच्या नावाने आपल्या गावामध्ये एवढा मोठा सप्ताह होतोय, तर त्या माऊलींचं मंदिर आपल्या गावामध्ये असावं. 2 वर्षांमध्ये संकल्प त्यांनी केला आणि मागच्या वर्षी माऊलीच्या मंदिराच्या ज्योताचं काम आलं आणि मला वाटतं पुढच्या वर्षीपर्यंत मंदिराचंही काम पूर्ण होणं, माऊलींची मूर्ती त्या मंदिरामध्ये स्थापन होईल. येत्या फक्त 3 वर्षांमधला हा संकल्प आहे महाराज. कारण जर दृढता मनामध्ये असली, निश्चय मनामध्ये असला आणि आपल्या मनाचा निर्धार जर पक्का असेल तर निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. जर तुमचा निश्चय पक्का असेल, तुमचा आत्मविश्वास जर प्रगल्भ असेल, तर तुमचं कुठलंही काम कोण करतो हे मला माहिती नाही, पण तुमचा आत्मविश्वास ते काम केल्याशिवाय राहत नाही एवढं मात्र मला माहिती आहे. आणि बघा आपण बघितलं सुख आणि दुःख याच्यावर चर्चा केली, शिवकथा, तात्विक कथा. आणि मी तुम्हाला काल सांगितलं लीलाधर भाऊ जे आपले पूर्ण हरिभाऊ वगैरे, सांगू का खूप गावं मी बघितली आणि मला सांगायला आनंद होतो. आता आज तरी थोडंसं रुटीन लागायला थोडंसं वेळ लागतं, पण ज्या वेळेला काल मी या व्यासपीठावर आलो ना त्यावेळी मला असं वाटलं की मी गुरुकुंजामध्ये बसलेलो आहे. का असं मला भास झाला? कारण गुरुकुंजामध्ये प्रार्थनेच्या वेळेला जी परिस्थिती राहते रोज, ती परिस्थिती काल या ठिकाणी होती. म्हणजे पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती. आणि पहिल्या दिवशी कथेला इतका समाज मी अजून कुठपर्यंत पाहिलेला नाही. तो या पवनारमध्ये मला काल बघायला मिळाला. पहिल्याच दिवशी इतका समाज, विचार आला शेवटपर्यंत काय. म्हणजे एक उत्सुकता की आपल्याला ऐकायचं आहे, एक उत्सुकता आपल्याला सप्ताह बघायचा आहे, एक उत्सुकता की आपल्या गावामध्ये एवढी मोठी आज ही दिवाळी होऊन राहिली तर त्या दिवाळीच्या आनंदाचा आपण अनुभव घ्यावा. आणि त्याच्यासाठी 1 वर्षापर्यंत समस्त जनता जनार्दन, समस्त ग्रामवासी, समस्त कार्यकारिणी मंडळी ही झटत राहते. आणि खरोखर काल मला आपल्या तिथली आठवण झाली या गोष्टीसाठी. कारण एक सांगू का, धाग्यानं धागा जुळला जातो, गाठ बांधून ठेवावी. ती गाठ प्रेम लक्षणाची गाठ असावी, प्रेमाची गाठ असावी. आणि जीवनामध्ये पैसा नाही कमावता आला तरी चालतं, पण जीवनामध्ये 2 माणसं जरी प्रेमाची कमावून ठेवली तर खरी संपत्ती कमावल्याचं समाधान माणसाला मिळत असतं महाराज. पण पैसा किती कमावता याला मान्य नाही. लोक मला विचारतात कधी कधी, महाराज तुम्ही कथा किती वर्षापासून करता? मी त्यांना सांगत असतो झाले असतील 20-22 वर्ष. आता मग 20-22 वर्ष तुमचे झाले, मग तुम्ही काहीच नाही कमवलं. म्हटलं अजिबात कमवण्याची गरजच पडली नाही. म्हणे का? नाही वाटलं मला नाही कमवायचं. कारण जेव्हा कमवायसाठी जर निघालो असतो किंवा कमवावं असा उद्देश मनामध्ये ठेवला त्यावेळेला पहिला प्रश्न असा आला की हे करायचं कोणासाठी? ठीक आहे तुम्ही करता, कारण तुमच्या मागं प्रपंच आहे, तुमच्या मागं संसार आहे. आणि माणसाला कुठं ना कुठे काळजी आहे की आपण गेल्यानंतर आपल्या कुटुंबाचं कसं, आपण गेल्यानंतर आपल्या परिवाराचं कसं. पण ज्या वेळेला काहीतरी कमवण्याची गोष्ट येते त्यावेळेला माझ्या मनामध्ये हे येत असतं, आपण कोणासाठी करावं, आपण कोणासाठी करावं. आणि ते करत असताना ती नातू आजीलाही ऐकू देत नाही, तेही ऐकत नाही, त्याच आपल्याला ऐकावं लागतं.
आणि ज्या वेळेला आपण ते कमवतो त्यावेळेला हाच प्रश्न आहे की करायचं कोणाचं, का करावं. आणि जर त्या मायेच्या मागं लागलं, त्या पैशाच्या जर मागं लागलं, तर आपलं जे मुख्य उद्दिष्ट आहे ते दूर आहे. आणि म्हणून महाराजांनी आमच्यासारखीची निवड केली आहे की लोकांना आनंद देत राहायचं. आणि जर लोकांना आनंद देत राहायचं आणि जर कमवण्याचा जर भाग ठेवला तर ते साध्य होईल का? साध्य होणार नाही. आणि म्हणून तुम्हाला मी एक सांगतो, जर सुखी संसार जर तुम्हाला करायचा असेल, तर खरोखर तुम्हाला संसारामध्ये व्यवस्थित जगायचं असेल आणि ईश्वर जर प्राप्त करायचा असेल, मी प्रत्येक ठिकाणी हे सांगत असतो आणि आवर्जून तुम्हालाही मी हे सांगणार, देव जर प्राप्त करायचा असेल, देव जर बघायचा असेल, देव अनुभवायचा असेल, तर देवाला प्राप्त करण्यासाठी तुम्ही जे माध्यम वापरलेलं आहे ते माध्यम म्हणजे भक्ती आहे का नाही? आपला समज झालेला आहे की जोपर्यंत आम्ही भक्ती करणार नाही तोपर्यंत आम्हाला देव मिळणार नाही. तुम्ही भक्ती करता म्हणून तुम्हाला देव प्राप्त होत नाही. म्हणून मी तुम्हाला असं सांगेन, आजपासून जर भक्ती करत असाल तर आजपासून ती भक्ती करणं बंद करून टाका. का बंद करून टाका? बिलकुल बंद करून टाका ती भक्ती. आणि ती भक्ती करता म्हणून देव तुम्हाला आज कळलेला नाही. का भक्ती करायची नाही? का भक्ती करायची नाही? कारण जी भक्ती आपण करतो त्या भक्तीमध्ये केवळ मनुष्याचा स्वार्थ दडलेला असतो. निस्वार्थपणाची भक्ती कोणीही करत नाही. मला एक तरी माणूस असा दाखवा की जो मंदिरामध्ये जात असतो त्यावेळेला तो निस्वार्थ मनानं जात असेल. मग तुम्ही असू द्या, मी असू द्या, कोणीही असू द्या, आम्ही मंदिरामध्ये जातो ते देवाला काही ना काही मागण्यासाठी जातो. महाराज, काही ना काही, कुठली ना कुठली गोष्ट आम्ही मागत राहतो. असं एकही नाहीये का तिथे गेल्यानंतर असं कोणी म्हणेल का देवा आम्हाला काही नको, म्हणेल का? कोणी म्हणणार नाही. प्रत्येक जण काही ना काही, कोणी हात पायाला सुख मागेल, कोणी कापसाला भाव मागेल, कोणी घराला भाव मागेल, कोणी घर झालं पाहिजे म्हणेल, कोणी मुलाला नोकरी लागली पाहिजे म्हणेल, कोणी मुलीला नोकरी लागली पाहिजे, मुलाला चांगली पत्नी मिळाली पाहिजे, मुलीला चांगला जावई मिळाला पाहिजे. बस काही ना काहीतरी कोणाचं ना कोणाचं काही ना काही रडगाणं असतं. देवाजवळ जातो ते स्वार्थी भावानं. आणि जिथं स्वार्थ आहे महाराज, जिथं स्वार्थ आहे त्याला भक्ती म्हणता येणार नाही. आणि ती भक्ती आहे ना, मग भक्ती करत असताना तिच्यामध्ये खोटेपणा असू शकतो का? प्रश्न आहे माझा. ठीक आहे, आज मी या ठिकाणी बसलोय, कमळावर आडवं गंध लावला, 2-4 माळा गळ्यात हातात घालून घेतले, तुम्हाला खूप मोठ्या ज्ञानाच्या गोष्टी मी सांगत आहे, मग मी खरा भक्त असेल का देवाचा? बोला, असेल का? नाही ना, नाही. कारण होऊ शकतं तुमच्या डोळ्यासमोर जे आहे ते खोटंही असू शकतं आणि जे तुमच्या पाठीमागं असतं ते खरं असू शकतं. पण डोळ्याला जे असं दृश्य दिसत आहे ते काय असेल? आणि बघा ना, महाराज एका ठिकाणी फार सुंदर बोलतात या भक्तीवरून. भक्ती खरोखर खरी आहे का भक्ती खरोखर खोटी आहे? दिसणारी खोटी का न दिसणारी खरी? काय असेल? भक्ति भक्ति क्या करते हो, भक्ति में भी धोखा है, बिना चरित्र पाए सारी भक्ति धोखा है. भक्ति भक्ति क्या करते हो, भक्ति में भी धोखा है.
व्हावे सारी भक्ती खूप आहे. कितीही असं घालून तुम्ही देवासमोर बसा, पण तुमचं आचरणच जर पवित्र नसेल, तुमचं चरित्र जर व्यवस्थित नसेल, तर ती भक्ती खोटी होऊ शकते. महाराज, देवासमोर नाही बसता आलं तरी चालेल, देवाला वेलफूल नाही वाहता आलं तरी चालेल, देवाला 11-21 रुपयाचे पेढे नाही देता आलं तरी चालेल महाराज. पण तुमचं आचरण, तुमचं चरित्र जर व्यवस्थित असेल, जर कोणाचं मन तुम्ही दुखवत नसाल, तर देव तुम्हाला प्राप्त होऊ शकतो. कारण आपण जी भक्ती करतो, मी सांगत असतो प्रत्येक वेळा कुठे कुठे 2-4 आगेचे कोळसे टाकले, निखारे टाकले, त्याच्यावरून जर कोणाला चालायला लावलं ना, तर त्याच्यावरून चालणं सोपं आहे, पण भक्ती मार्गामध्ये टिकून राहणं कठीण आहे. एवढी भक्ती कठीण आहे महाराज. पण महाराज एका ठिकाणी म्हणतात ना की भक्ती केल्याशिवाय उद्धार कोणाचा होऊ शकणार नाही. पण महाराज पुढेही बोलतात, जर तुम्हाला भक्ती करायची असेल तर ती खरी भक्ती आचरणामध्ये आणण्यासाठी तुमच्या मनाचा निर्धार पक्का असायला हवा. ज्याचा निर्धार पक्का आहे तोच भक्ती मार्गामध्ये टिकू शकतो, आणि जो भक्ती मार्गामध्ये टिकू शकतो त्याचा उद्धार भक्ती करू शकते. महाराज, ऐर्या गैर्याचा उद्धार भक्ती करू शकत नाही. भक्ती विना उद्धार नाही कुणाचा, भक्तीसाठी निर्धार.